माझिया प्रियाला प्रीत कळेना. नाही नम्रता, नाही म्हटलं तरी त्यावेळेला माझ्याकडून चूक झाली, पण मी ते जाणीवपूर्वक केलेली नाहीये. संध्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यावेळेला मी जो काही मार्ग अवलंबला तो नाही म्हटलं तरी थोडासा चुकीचा होता. अभिजीतची फॅमिली इतकी चांगली आहे. दे आर सच गुड पीपल. आणि नाही म्हणलं तरी आज जे काय त्यांनी भोगलंय, जे काय व्हॉटएव्हर, जे काय त्यांची नाचक्की झाली त्याच्यासाठी आय एम रिस्पॉन्सिबल. अभिजीतची फॅमिलीला माझ्यामुळे जो काय मनस्ताप भोगावा लागला या गोष्टीचं मला सुद्धा वाईट वाटते रादर. पण एकच सांगतो, प्लीज अभिजीतच्या घरच्यांना ही गोष्ट कळता कामा नये, कारण आता त्याच्या फॅमिली बरोबरचे माझे संबंध चांगले आहेत. तो माझा होणारा जावई आहे, तेव्हा प्लीज याच्यातली कोणतीही गोष्ट ही त्याच्या फॅमिलीपर्यंत पोहोचता कामा नये. अभिजीतच्या फॅमिलीपर्यंत ही गोष्ट पोचलीच पाहिजे. हा 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 ओम ज्वेलर्स. बरं बरं बरं, बोला बोला. अच्छा, डॅडने सांगितलंय का तुम्हाला? हो, मी 2 मिनिटात येते. हा ओके. आई, ते ज्वेलर आलेत घरी दागिन्यांसाठी. मी जाऊन येऊ पटकन? हा ये, आणि मस्त ज्वेलरी सिलेक्ट कर. जा. बरं, येतेस तू? तू हो पुढे, मी नंतर येते. ओके, आलेच. अंकलला हे माहिती नाही की अभिजीतच्या फॅमिलीला हे सगळं प्रकरण माहिती आहे ते. आणि अभिजीतच्या फॅमिलीने अनिरुद्ध अंकलला माफ सुद्धा केलाय. फक्त ते त्यांना सांगत नाही, कारण की अनिरुद्ध अंकलला वाईट वाटेल. आणि मी सांगतोय ना तुला हे सगळं. नाही तर मला कसं सगळं माहिती असलं असतं. पॉइंट. हा, तेच तर मी सांगतो ना, सगळ्यांना सगळं माहिती आहे. आता फक्त तुझा प्रश्न राहिला, त्यांची माफी माग, त्यांना सगळं क्लिअर कर. यू आर राईट जय, यू आर ॲब्सोल्युटली राईट. प्लीज सोडा मला, सोडा. हे सगळं काय आहे? तुला खूप मिस करत होतो. आपली तेव्हा भेट झाली, पण घरचे सगळे होते ना, म्हणून वाटलं तुला एक छानसं सरप्राईज द्यावा. सगळ्यांच्या आयुष्यात लग्न हे एकदाच होतं, आणि आपल्या सगळ्यांसाठी हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. लग्नाची तयारी एकदम जोरात चालू आहे. क्या बात आहे, गुड. पण हे सगळ्यासाठी अरे लग्न तर झालं पाहिजे ना. काळजी करू नका, सगळं यथासांग होईल. बर, मग मुहूर्त कुठला काढूया? 9 तारीख विवाह शोभा आहे. पाडव्याला साखरपुडा करून टाका आणि 9 तारखेला लग्न. हा, हे चालेल. बर, सगळं व्यवस्थित पार पडू दे रे बाबा. माझिया प्रिया